मालमत्ता कर आकारण्याची योजना राबवण्यासाठी राज्यातील मालमत्तांचं एकत्रित सर्वेक्षण आणि मॅपिंगसाठी राज्याच्या नगरपरिषद संचालनालयाकडून कार्यवाही सुरू आहे। त्यामुळे महापालिकांनी स्वतंत्र निविदा राबवू नयेत असे स्पष्ट निर्देश आहेत। तरीही इचलकरंजी महापालिका निविदा काढण्याचा घाट घालतीये। या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। इचलकरंजी महापालिकेनं मालमत्ता कराच्या चतुर्थ वार्षिक कर पुनर्निर्धारणासाठी खासगी कंपनीला काम देण्याचा घाट घातलाय। महापालिकेच्या सभेत हा विषय घेतला असून त्यासाठी अर्थसंकल्पात 7 कोटीची तरतूद केली आहे। 25 जूनच्या सभेत हा विषय येणार आहे। मात्र GIS प्रणालीवर आधारित मालमत्ता कर आकारण्याची योजना राज्यभर राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। त्यासाठी राज्यातील मालमत्तांचं एकत्रित सर्वेक्षण आणि मॅपिंगसाठी राज्याच्या नगरपरिषद संचालनालयाकडून कार्यवाही सुरू आहे। त्यामुळे महापालिकांनी स्वतंत्र निविदा राबवू नयेत असे स्पष्ट निर्देश शासनानं दिले आहेत। तरीही इचलकरंजी महापालिका मालमत्तांचं सर्वेक्षण आणि मॅपिंगसाठी 7 कोटी रुपये खर्च करणार आहे। त्यामुळे शासनाच्या आदेशाचं उल्लंघन होणार आहे। शासन हे काम करणार असताना महापालिकेनं स्वतंत्र निविदा काढण्याची गरज काय असा प्रश्न उपस्थित करत या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी दिला। महापालिकेची आर्थिक स्थिती जेमतेम असल्यानं बचत करावी, कर रूपानं जमा झालेल्या पैशाचा योग्य विनियोग करावा। केवळ 2 व्यक्ती महापालिका चालवत असून 71 नगरसेवक केवळ बोट वर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला।